मुंबईतील आर्थर रोड कारागृह हाऊसफुल. आर्थर रोड कारागृहात कैद्यांना ठेवण्यासाठी जागाच नाही. 999 कैदी क्षमता असताना 3000हून अधिक कैदी बंदिस्त. गोंदियामध्ये नाना पटोलेंना मोठा धक्का. काँग्रेसचे जिल्हा महासचिव नीलम हलमारे भाजपात प्रवेश करणार. कोल्ड प्ले कॉन्सर्टसाठी आलेली तरुणाई नशेत गुंग. स्टेडियम बाहेर तरुणांकडून रस्त्यावरच मद्यप्राशन. तरुणाई वाईन शॉप्सवर कधी कारवाई होणार असा सवाल. पंढरपूर यात्रेमध्ये गर्दी नियंत्रणासाठी आता AI तंत्रज्ञान संगणक प्रणाली तयार करण्यासाठी प्रस्ताव. राज्य सरकारकडे 2 कोटींचा प्रस्ताव. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. 1 कोटीहून अधिकचा मद्यसाठा भरारी पथकाकडून जप्त. पुण्यातल्या अवैध पिस्तुलांचं मध्य प्रदेश कनेक्शन. गुन्हे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्तूलही जप्त. वादातून स्वतःचं रक्षण करण्यासाठी पिस्तूल केली होती खरेदी. पालघरमध्ये पाणथळ भागात देशी परदेशी पक्ष्यांचे थवे. जुलै ते सप्टेंबर हा पक्ष्यांचा विणीचा हंगाम. पाणथळ भागांमध्ये अनेक पक्ष्यांचं अस्तित्व. पुणे पंढरपूर मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात. अपघातात चालक गंभीर जखमी. खासगी रुग्णालयात उपचार सुरू. वर्ध्यामध्ये तरुणीला बेदम मारहाण. तरुणीच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर. पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल. विजेच्या धक्क्यानं 15 वर्षीय मुलाचा मृत्यू. मुलाच्या मृत्यूला महावितरण जबाबदार. कुटुंबियांकडून हायकोर्टात याचिका दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसच असुरक्षित. वाहतूक पोलिसाला चाकू दाखवत धमकावलं. 20 दिवसात 3 घटना समोर. नागपूरमध्ये मोहन भागवत यांच्या विरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन. पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न. आणि जळगावात हाणामारी दरम्यान एका तरुणाचा मृत्यू. पूर्ववैमनस्यातून 2 गटात हाणामारी. तरुणाची धारदार शस्त्रानं केली हत्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.